श्रोते हो, कोमजलेलं फूल या श्री अरुण हरकारे लिखित कथेचा भाग दुसरा मी आता आपल्याला सादर करत आहे. डॉक्टर सुगंधा केबिनकडे येताना रिसेप्शनला म्हणाली, हे बघा, मला यांच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. कोणाचा फोन आला तर निदान अर्धा तास तरी मला डिस्टर्ब करू नका. सुगंधा मुलाच्या आईला केबिनमध्ये घेऊन आली. मी तुमचं नाव विचारलं नाही, सुगंधा म्हणाली. मी मिसेस दांडेकर, ती म्हणाली. सुगंधाने एक फॉर्म घेतला आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. मुलाचं नाव पप्पू दांडेकर, वय 5 वर्ष, उजव्या हाताचा जास्त उपयोग करतो की डाव्या? उजव्या. याआधी असा अटॅक कधी आला होता? अटॅक? मिसेस दांडेकरने आश्चर्याने विचारलं. अटॅक म्हणजे? सुगंधा म्हणाली, फिट किंवा असा झटका. पप्पूला फिट किंवा झटका नाही, ती परत म्हणाली आणि तिचे डोळे भरून आले. तुम्ही घाबरलात याची मला कल्पना आहे, पण परत अटॅक येण्याआधी त्याचं कारण आपल्याला शोधून काढायला हवं. परत म्हणजे? तुम्हाला वाटतं त्याला परत अटॅक येईल? कारण शोधून काढलं नाही आणि इलाज नाही केला तर परत येण्याची शक्यता आहे, सुगंधा म्हणाली. पप्पूच्या आईला हे ऐकून शॉक बसणार आहे याची तिला कल्पना होती, पण खोटं सांगून पण काही फायदा नव्हता. मला डॉक्टर प्रधानांना भेटायचं आहे. ते सध्या इथं नाही आहेत, बाहेरगावी गेलेत. 2 दिवस तरी येणार नाही. मग मला त्यांचा फोन नंबर द्या, मी फोनवर बोलते. त्यांचा फोन नंबर मिळणं जरा कठीणच आहे, आणि तुम्ही त्यांना फोन केला तरी ते सांगतील की पप्पूला एका चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट मिळते. नर्व्ह सिस्टीममध्ये काही डॅमेज असणाऱ्या केसेस प्रधान माझ्याचकडे पाठवतात. सुगंधाला आठवलं, 2 वर्षांपूर्वी डॉक्टर प्रधानांनी एक केस तिच्याकडे पाठवली होती. सुगंधानं त्याला ट्रीटमेंट दिली आणि बरं केलं. तेव्हापासून त्यांचा सुगंधावर विश्वास बसला होता. नंतर पेशंट यायला सुरुवात झाली. दोघांची मैत्री पण वाढायला लागली. अधूनमधून भेटी पण व्हायच्या, डिस्कशन व्हायची. प्रधानांचा तिच्यावर विश्वास होता, पण हे सगळं मिसेस दांडेकरांना सांगून काही फायदा नव्हता. ती शांतपणे म्हणाली, मिसेस दांडेकर, डॉक्टर प्रधानांची वाट बघत बसण्यापेक्षा तुम्ही माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली तर तुमच्या मुलाचा बराच फायदा होईल. तुमच्या घराण्यात असे अटॅक कोणाला येत होते? नाही, कोणालाच नाही. आणि माझ्या मिस्टरांच्या फॅमिलीत पण नाही. तरी तुम्ही मिस्टरांना विचारा, त्यांच्या फॅमिलीत कधीतरी कोणाला असा अटॅक आला असेल. मी विचारेन. अधूनमधून पप्पू डोकं दुखतोय अशी तक्रार करायचा. कधी त्याला शाळेत जायचा कंटाळा आला की बरीच काही कारणं सांगायचं. कधी कधी डोकं दुखतंय म्हणून पण ते खरं असायचं की खोटं हे मात्र नाही सांगता येईल. कधी मळमळणं, उलट्या होणं. नाही, अंधुक दिसतंय म्हणाला. डॉक्टर, तुम्ही हे प्रश्न कशाकरता विचारतात ते तरी सांगा. नक्कीच, त्याला काय होतंय हे समजण्याकरता काही प्रश्न विचारायला लागतील. ते समजलं की मी सांगेन तुम्हाला. डॉक्टर आपली मदत करत आहे ते लक्षात आल्यावर मिसेस दांडेकर म्हणाली, माफ करा, मला काय होतंय तेच समजत नाही. त्यात तुमची काही चूक नाही हो. मुलाला काही झालं ना की आई अस्वस्थ होते. पप्पू लहानपणी कधी आजारी पडला होता? एकदा कांजाण्या झाल्या होत्या, ऑपरेशन वगैरे. टॉन्सिल्सचं. कितव्या वर्षी? 3 वर्षाचाच होता. त्याला चालण्याचा काही त्रास? एका बाजूला वाकून चालणं किंवा एका पायावर जास्त भर देणं वगैरे? नाही. त्याच्या हातात काही डिफेक्ट आहे? म्हणजे शर्टाची बटणं लावणं किंवा गोट्या खेळणं या गोष्टी तो सहजपणे करू शकतो? हो. शरीराचा एखादा भाग बधीर झाल्यासारखा वाटल्याची कधी तक्रार केली होती? नाही. त्याच्या डोक्याला कधी मार लागला होता? खुर्चीतून किंवा जिन्यातून पडला किंवा खेळताना लागला? नाही. आज तुमच्याशी तो काही विचित्र बोलला का? नेहमीपेक्षा विचित्र? हो, मिसेस दांडेकर म्हणाले. म्हणत होता, टीचर आज पण हत्तीचं चित्र काढायला सांगतात की काय कोणास ठाऊक. मला हत्तीचं चित्र काढायचा कंटाळा येतो. मला झेब्रा काढायचा होता. त्याला पट्टे असणाऱ्या जनावरांची चित्र काढायला खूप आवडायची. याचा अर्थ तो टीचरवर चिडला होता किंवा रागवला होता? नाही, असं नाही वाटत. उलट तो टीचरचा खूप आवडता आहे. त्याला मार्क्स पण चांगले मिळतात. पण आता त्याच्यावर काही परिणाम तर नाही ना होणार? काही मुलं वेड्यासारखी करतात, तर तसा तर तो. आणि त्या रडायला लागल्या. त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली तर काही होणार नाही. म्हणजे कदाचित तो. हे बघा, त्याला ट्रीटमेंट द्यायच्या आधी नक्की काय होतं ते शोधून काढायला हवं. आणि तेच करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. ठीक आहे, मिसेस दांडेकर नाईलाजाने म्हणाले. नेहमीपेक्षा आज काही वेगळं घडलं? नाही, नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला असावा. असावा?
मला काही कल्पना नाही. मी मिसेस खऱ्यांकडे महिला मंडळाच्या मीटिंगला गेले होते. मिसेस शालिनीताई खऱ्यांकडे? हो, मिसेस दांडेकर म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात आता एक प्रकारचा रुबाब आला होता. हॉस्पिटलच्या डायरेक्टरच्या बायकोची आणि माझी ओळख आहे हे त्यांना दाखवायचं असावं. मग त्याने सांगितलं, शालिनीकडे जायचं असलं की मी दाईला त्याच्या शाळेच्या बसमध्ये बसून द्यायला सांगते. जेवणाचं वगैरे तीच बघते. शाळेतून घरी आल्यानंतर तो एखादा तास आराम करतो, मग खेळायला जातो. असं बऱ्याच वेळा होतं काय? तुम्ही बाहेर जाता आणि घरात एकटाच होतो? हल्ली बऱ्याच वेळा होतं. शालिनीताईंना एक नवीन हॉस्पिटल बांधायचं आहे. त्याकरता कोणाला भेटायचं, काय करायचं याच्या मीटिंगा सुरू असतात. सुगंधाला पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच फोनची बेल वाजली. एक्सक्यूज मी, सुगंधा म्हणाली आणि रिसिव्हर उचलला. काही वेळाने ती म्हणाली, बदामेंना सांगा आत्ता मला त्यांच्याशी बोलता येणार नाही. काय म्हणालात? आत्ताच बोलायचं आहे? सॉरी, मी बिझी आहे, थोड्या वेळाने फोन करते, असं म्हणून तिने रिसिव्हर ठेवला आणि मिसेस दांडेकरांना विचारलं, तुम्ही पप्पूला पोलिओ देवी टिटॅनसची वगैरे इंजेक्शन दिली होती? हो, लहानपणापासून त्याला प्रधानांचीच ट्रीटमेंट आहे. प्रधान म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. आम्ही आधी पुण्याला होतो, पण खरे साहेबांनी मिस्टरांची इथे बदली करून घेतली. खरे साहेबांच्या इथे बऱ्याच कंपन्या आहेत ना, तुम्हाला माहीत असेलच. माझे मिस्टर त्यांच्या कंपनीत सेल्स ऑफिसर आहेत. आपल्या मिस्टरांच्या मोठ्या मोठ्या ओळखी आहेत आणि ते मोठे ऑफिसर आहेत हे दाखवण्याचा दांडेकरबाई प्रयत्न करतायत हे सुगंधाने ओळखलं. हिच्या मिस्टरांना खऱ्यांनी मुद्दाम इथे बोलवलं याचा अर्थ खऱ्यांचे आणि दांडेकरांचे जवळचे संबंध असणार हे त्याच्या लक्षात आलं. या मुलाच्या ट्रीटमेंटकडे चेअरमनचं, सुपरिटेंडंटचं आणि इतर डॉक्टरांचं लक्ष आहे हे ओघानंच आलं. मी, सुगंधा म्हणाली, डॉक्टर प्रधानांना हिची मेडिकल हिस्ट्री विचारीन. पप्पूला काय ॲलर्जी वगैरे? नाही, तसं तो व्यवस्थित आहे, सगळं खायचा प्यायचा. प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही काय औषधं घेतली होतीत का? झोपेची किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या? काही वेळेस. याचे पापा काही वेळेला बाहेरगावी जायचे, अजूनही जातात. ते नसले की मला झोप येत नाही. डॉक्टर झोपेच्या गोळ्या द्यायचे. कोणत्या? नाव नाही आठवत. बरं, आता पप्पूच्या जन्माबद्दल. प्रेग्नंट असताना डॉक्टरांनी काही सांगितलं किंवा डिलिव्हरी होताना काही त्रास? डिलिव्हरीच्या वेळी अनस्थेशिया दिला होता. डिलिव्हरी सीझरने झाली. याचा जन्म झाल्यानंतर तो लगेच श्वास घ्यायला लागला की नाही याबद्दल डॉक्टर म्हणाले तसा काही त्रास नाही झाला, म्हणजे पप्पूला. पण त्याचा जन्म 7व्याच महिन्यात झाला. म्हणजे याला इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं असेल. हो, जवळजवळ 4 आठवडे. पण नंतर काही प्रॉब्लेम नाही. तो कितव्या महिन्यात चालायला लागला? 13व्या किंवा 14व्या महिन्यात. हे बघा डॉक्टर, त्याच्या वाढीबद्दल तुम्ही काही शंका घेऊ नका. तो काही मंदबुद्धीचा नाही. सुगंधाने ते सगळं लिहून घेतलं आणि परत विचारलं, हो, बोलायला कधी लागला? 11व्या महिन्यात. शाळेचा काही रिपोर्ट आहे? चांगला आहे. सुगंधाने मान हलवला आणि म्हणाली, तुम्ही चांगली उत्तरं दिली, थँक्यू. पण मला काही प्रश्न विचारायचे. हां, विचारा ना. आता पप्पूला तुम्ही काय करणार आहात? आधी पप्पूला जो अटॅक आला ना त्याच्याबद्दल तुम्ही समजावून घ्या. मेंदूच्या एखाद्या भागाला धक्का लागला किंवा नर्व डॅमेज झाली की असा त्रास होऊ शकतो. त्याला आता नक्की काय झालं आहे ते शोधून काढावं लागेल. तुम्ही म्हणता शोधून काढावं लागेल, आणि समजा काही समजलं नाही तर? तिला दुखवण्यात काय अर्थ नाही असा विचार करून सुगंधानं उत्तर देणं टाळलं. विचारलं, पप्पूचे वडील त्याच्याशी कोणते खेळ खेळायचे? खेळ? मिसेस दांडेकरांनी विचारलं. नाही, काहीचे वडील मुलाला खांद्यावर बसवतात, काही वर फेकून झेलतात, तसं काही? हां, ते तसं त्याच्याशी खेळायचे. कधी तो खाली पडला होता का? नाही, मिस्टरांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. ते त्याला लागेल असा खेळ कधीच करायचे नाही. मुद्दामून नाही करणार, पण चुकून? नाही नाही, कधीच नाही. तुमचे मिस्टर कधी येणार आहेत? शुक्रवारी संध्याकाळी. त्यांना मला भेटायला सांगा. का? त्यांना जे सांगायचं आहे ते मला सांगायची भीती वाटते. नाही, अजून सांगण्यासारखं काहीच नाही समजलेलं. मग तुम्हाला कसला तरी संशय येतो आहे. कसला येतो आहे? कसलाच येत नाही. काही समजलं पण नाही. टेस्ट रिपोर्ट मिळाल्यानंतर काहीतरी सांगता येईल. काही वाईट समजण्याची शक्यता आहे? हो. किती वाईट? त्याला येणारे अटॅक औषधांमुळे कंट्रोल करता येतील, पण ब्रेन ट्यूमर झाला असेल तर? ब्रेन ट्यूमर? दांडेकरबाई म्हणाल्या आणि त्यांनी परत रडायला सुरुवात केली. सुगंधा उठली, दांडेकरबाईंजवळ आली, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणाली, त्याला कसला आजार झाला हे कळल्याशिवाय नक्की काही सांगता येणं शक्य आहे नाही. हे फक्त अंदाज आहे.
कदाचित असंही शक्य आहे की पप्पूला लहानसा अटॅक आला असेल आणि औषधाने तो बरा होईल. त्याला ब्रेन ट्यूमर असेल तर तो बरा होईल. कदाचित त्याला नसेल सुद्धा. पप्पूला एकदा चेक करावं लागेल पुन्हा एकदा. त्याला इथे किती दिवस ठेवणार आहात? 4-5 दिवस तरी. त्याचे बाबा घरी येण्याच्या आधी त्याला घरी न्यायला हवं. पप्पू हॉस्पिटलमध्ये समजलं तर त्यांना धक्काच बसेल. मिसेस दांडेकर, त्याच्या बाबांची काळजी करण्यापेक्षा पप्पूची काळजी करा. त्याला बरं वाटलं की आम्ही घरी पाठवू त्याला. ठीक आहे, दांडेकर म्हणाले. आता मी त्याला बघू शकते? हो, झोपलाय. फक्त एकदा. हां, ठीक आहे, चला. मला वाटतं इमर्जन्सी रूमकडे जाताना सुगंधा म्हणाली, तुम्ही पप्पूच्या वडिलांना बोलवून घ्या. नको, खरे साहेब चिडतील. मला वाटतं तुम्ही बोलवूनच घ्या. मिसेस दांडेकर इमर्जन्सी रूममध्ये आल्या. काही वेळ पप्पूला बघितलं. सुगंधा म्हणाली, आम्हाला त्याला ट्रीटमेंट द्यायची आहे, तुम्ही बाहेर थांबलात तर बरं होईल. मिसेस दांडेकरांनी काही वेळ विचार केला आणि त्या बाहेर आल्या. सुगंधानं पप्पूला तपासायला सुरुवात केली. तेवढ्यात नर्स आली. म्हणाली, बदामी साहेबांचा फोन आहे, त्यांना सांग मी थोड्या वेळात बोलते. सुगंधा म्हणाली. तिनं परत पप्पूला तपासायला सुरुवात केली. सुगंधाने त्याचं नाक कान तपासले. मेंदूत रक्तस्राव झाला असेल तर नाकात रक्त येण्याची शक्यता होती. कुठेच रक्त दिसलं नाही. त्याच्या बुबुळांची हालचाल पण व्यवस्थित होत होती. बराच वेळ तपासणी करून सुद्धा साईज समजलं नव्हतं. सुगंधानं चार्ट घेतला आणि तो भरायला सुरुवात केली. नाव पप्पू दांडेकर, वय 5 वर्ष. ॲडमिट करण्याचं कारण, अटॅक येऊन शरीराचा उजवा भाग, डोकं, हात पाय सारखे थरथरतात. ट्रीटमेंट, इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ॲडमिट करणे, अर्ध्या तासांनी चेक करणे, पल्स, BP, कार्डिओग्राम, बेड रेस्ट देणे, बाथरूममध्ये एकट्याला जाऊ देऊ नका, पॉट द्या. तपासणी, डोक्याचा एक्सरे, ECG. डॉक्टर प्रधान आल्यानंतर मला भेटायला सांगा. बाकी सगळे टेस्ट करणे, कार्डिओग्राम काढा. रिपोर्ट लिहून झाल्यानंतर तिने पप्पूला इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये हलवायला सांगितलं. आता दिलेल्या औषधांचा परिणाम काय होतो आणि टेस्टचा रिपोर्ट काय येतो हे बघितल्याशिवाय काही करता येणं शक्य नव्हतं. सुगंधानं आठवलं, बदामींनी बोलवलंय आणि त्याआधी काही सिरियस पेशंटला बघणं आवश्यक होतं. त्या मुलांना तपासून ती परत पप्पूकडे आली. का कोण जाणे, मन सारखं त्याच्याकडे ओढा घेत होतं. त्याला बघितलं की जुन्या आठवणी यायच्या. पप्पूसारख्याच गोड मुलाचा. तो जन्माला आलाच नव्हता. त्याचं आयुष्य मध्येच संपलं होतं. जन्माला आला असता तर कदाचित तो पप्पूसारखाच दिसला असता. आता फक्त त्याच्या आठवणी राहिल्या होत्या. बदामींना भेटायला हवं होतं. त्यांचे सारखे फोन येत होते. सुगंधा बदामींच्या केबिनमध्ये आली. तेव्हा तिथे डॉक्टर कुलकर्णी पण बसले होते. ये, तिला बघतात ते म्हणाले. बदामी बाहेर गेलेत, येतीलच. त्यांनी का बोलवलं याची कल्पना आली असेलच. हो, सुगंधा म्हणाली. त्यांनी तुझी समजूत घालण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. मग प्रयत्न करा, सुगंधा असून म्हणाली. तेवढ्यात बदामी आले. सुगंधाला बसून हसले. डॉक्टर, ते म्हणाले, तुम्ही आज खूप बिझी होतात. रोजच बिझी असता म्हणा, त्यात काही विशेष नाही. काय म्हणताय? सुगंधानं काहीच उत्तर दिलं नाही. आणि बदामी म्हणाले, तुम्हाला आम्ही प्रमोशन देणार होतो, पण तुम्ही नकार दिलात. कारण काय असावं ते समजत नाही. तुम्ही नकार दिला असेल याच्यावरती माझा विश्वासच नाही बसत. खरं आहे का हे? हो, सुगंधा म्हणाली, खरं आहे. पण ती पोस्ट आम्ही तुमच्यासाठी तयार केली आहे, याची तुम्हाला कल्पना आहे. आणि आज तुम्ही अगदी हसून गोडगोड का बोलताय याची पण मला कल्पना आली. तुम्ही इतर डॉक्टरांशी वेगळ्या पद्धतीने बोलता. हे बघा, बदामी हसून म्हणाले, त्यांच्यात आणि तुमच्यात फरक नाही का? पण ते चिडलेले दिसत होते. फरक आहे साहेब, तो मला माहिती आहे. मी एक स्त्री आहे म्हणून कदाचित तुमची वागण्याची पद्धत बदलली असेल. पण मला वाटतं डॉक्टर म्हटला की ती स्त्री असो किंवा पुरुष, वागण्याची पद्धत सारखीच असायला हवी. तुम्ही माझ्याकरता जी पोस्ट तयार केली ती मला नको. मला न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्येच काम करायचं आहे आणि तिथेच करणार. डॉक्टर कुलकर्णी काही महिन्यांनी रिटायर होणार आहेत. त्यांची जागा तुम्ही मला देऊ शकता. ती फार महत्त्वाची जागा आहे हो, बदामी म्हणाले. त्या पोस्टवर आजपर्यंत कोणा लेडी डॉक्टरची अपॉइंटमेंट करण्यात नाही आलेली. ते काही मला माहिती नाही. तुमच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या स्टाफमध्ये मी सर्वात क्वालिफाईड आहे आणि त्या जागेवर माझा हक्क आहे. मी एक स्त्री आहे म्हणून तुम्ही मला ती पोस्ट देणार नाहीत की काय? ज्या ठिकाणी काही काम करता येण्यासारखं आहे ते करायला मी समर्थ आहे. ती जागा सोडून तुम्ही मला दुसरी पोस्ट देतात जी फक्त नावालाच मोठी आहे आणि तिथे काहीच काम नाही. बदामीने डॉक्टर कुलकर्णींकडे बघितलं. ते आपली काही मदत करतील आणि सुगंधाला समजावतील असं त्यांना वाटलं. पण कुलकर्ण्यांनी खिडकीच्या बाहेर बघायला सुरुवात केली.
डॉक्टर सोमाणी, बदामी म्हणाले, तुम्हाला कल्पना नसेल, आम्हाला सरकारच्या ऑर्डर आल्या की काही वरच्या पोस्टवर लेडीज डॉक्टर अपॉइंटमेंट करा, नाहीतर प्रॉब्लेम निर्माण होतील. कसले प्रॉब्लेम? ग्रँट नाही मिळणार? हो, बरोबर ओळखलं. या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काही वर्ष काम केलं, तुम्ही हॉस्पिटलला मदत करायला हवी. हॉस्पिटलनं तुमच्यासाठी बरंच काही केलेलं आहे. तुम्ही मला जी हेड ऑफ न्यूरोलॉजी डिपार्टमेंटची पोस्ट देतात तिथं काम तर काहीच नसतं. तुमची जागा भरायची आहे आणि दिवसभर माशा मारत बसायचं. याला काय अर्थ आहे का? सरकारी ग्रँटचं काय? एखादी दुसरी डॉक्टर अपॉइंट करा ना. पण लेडी डॉक्टरचं जेंट्स डॉक्टर ऐकत नाही. मग इतर हॉस्पिटलमध्ये काही लेडीज डॉक्टर मोठ्या पोझिशनला आहेत ना, त्यांचं जेंट्स डॉक्टर कसं ऐकतात? त्यांचं प्रमाण अगदी कमी आहे. त्यांचं कोणाशी पटत पण नाही. पटत नाही? डॉक्टरांना वाटतं ही बाई आहे, हिला काय अनुभव असणार. म्हणजे याच्या मुळाशी स्त्री आणि पुरुष हाच विचार असतो. स्त्रियांना कमी दर्जा दिला जातो, त्यांच्या हाताखाली काम करण्यात पुरुषांना अपमान वाटतो. तसं नाही, बदामी म्हणाले. कोणतीही स्त्री मनापासून काम करू शकत नाही. सुरुवातीला करते, लग्न झालं की तिचं लक्ष मुलाबाळाच्या संसारात असतं. तिला इतर गोष्टींकडे हवा तेवढा वेळ देता येत नाही. पण तुमच्या बाबतीत तसं नाही. सुगंधाने ओळखलं. आपण विधवा आहोत, आपले मिस्टर वारलेत म्हणून बदामी म्हणतायत. माझ्या बाबतीत तसं नाही म्हणून. खरं तर माझ्या गत आयुष्याबद्दल बोलण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही. कुलकर्णी पण आता बदामींकडे थोडे चिडूनच बघत होते. माझ्या पर्सनल लाईफबद्दल बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? मी पर्सनल लाईफबद्दल नाही बोलतो, बदामी म्हणाले. इतर लेडी डॉक्टरमध्ये आणि तुमच्यात काय फरक आहे ते मला सांगायचं होतं. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. प्रत्येक ठिकाणी स्त्रीला कमी नॉलेज आहे असं समजलं जातं. माझं नशीब की मला डॉक्टर कुलकर्णीसारखे गुरु मिळाले, नाही तर आता जी पोस्ट मिळाली आहे ती पण मिळाली नसती. पण आम्ही तुम्हाला जे प्रमोशन देतो आहे त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे असं तुम्हाला नाही वाटत? तुम्ही मला प्रमोशन देतायत ते मी हुशार आहे किंवा मला खरंच ती पोस्ट मिळायला हवी म्हणून नाही देत, तर सरकारची ऑर्डर आली आहे म्हणून देत आहे. पण मला आणखी काय बोलायची इच्छा नाही. माझ्या काही पेशंट्सची कंडिशन सिरियस आहे, त्यांना मला चेक करायला हवं. डॉक्टर सोमाणी, तुम्ही म्हणता कुलकर्णी रिटायर झाल्यावर तुम्हाला त्यांची पोस्ट मिळायला हवी. कुलकर्णीची पोस्ट महत्त्वाची आहे आणि तुमच्या निर्णयावर बऱ्याच पेशंट्सचं आयुष्य अवलंबून आहे. मागे तुमच्या आयुष्यात जे काही घडलं ते माहीत असणाऱ्या लोकांना वाटतं ही जबाबदारी तुम्ही सांभाळू शकणार नाही. माझ्या जुन्या आयुष्याचा, सुगंधा म्हणाली, माझ्या कामावर काहीही परिणाम होणार नाही. ती बाहेर निघून गेली. ती गेल्यावर डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, बदामी ती आधीच दुःखी आहे. मला वाटतं झालेल्या गोष्टींची आठवण करून देऊन तिला आणखी तुम्ही दुःखी करताय. इतर लोकांना काय वाटतं ते मी सांगितलं. अहो, असे बरेचसे लोक आहेत जे स्त्रीवर बलात्कार करतात, खून करतात. पण तुम्ही आता तसंच करावं याला काही अर्थ नाही. एवढं बोलून डॉक्टर कुलकर्णी बाहेर आले. आपण सुगंधाचं नाव रेकमेंड केलं की जो लोक जुन्या भानगडी उकरून काढतील याची त्यांना कल्पना होती. तिचं दुःख कमी व्हावं म्हणून त्यांनी कितीतरी प्रयत्न केले होते. आता परत त्याच भानगडी करत बसण्यात काय अर्थ नव्हता. तिच्याशी बोलायला हवं होतं. तिला काय वाटत असेल कोणाला ठाऊक, कुलकर्ण्यांनी विचार केला. कुलकर्णी केबिनमध्ये आले आणि त्यांनी सुगंधाला बोलावलं. ती आल्यावर म्हणाले, सुगंधा, मगाशी जे काही झालं त्याचं मला वाईट वाटतं. त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही सर. मी तुझ्याशी प्रमोशनबद्दल बोलायला नको होतं. त्यात काय झालं? तुम्ही नुसतं सुचवलं. ते आहेच. पण काही महिन्यांनी मी रिटायर होईल. माझ्या पोस्टचा प्रश्न आला की परत प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. मला वाटतं ते प्रधानांचा विषय काढतात की काय. त्यांचा विषय निघाला होता. मला म्हणाले तुम्ही प्रधानांशी बोला, त्यांना समजावायला सांगा. मी प्रधानांना आधीच सांगितलं आहे, मैत्री वेगळी आणि हॉस्पिटल वेगळं. तुमचं कुलकर्ण्यांनी अडखळत विचारलं, लग्नाबद्दल बोलणं झालं आहे का त्यांच्याशी? त्याने एकदा विचारलं होतं. मग? मी म्हणाले विचार करत आहे. मग काय विचार केला? मला वाटतं मी परत लग्न नाही करू शकणार. पण तुमची त्याच्याशी दोस्ती आहे. तो तसा चांगला आहे. माझं आणि त्याचं पटतं पण. कंपनी पण बरी वाटते. पण त्याच्यात काही कमतरता आहे का? नाही नाही. एखाद्या स्त्रीच्या ज्या अपेक्षा असतात ते सगळं त्याच्याजवळ आहे. तरी मिस्टरांना विचारता येत नाही. तेच वाटतं एकदा प्रेम केलं परत येणार नाही करता. पण बेटा, कुलकर्णी तिला समजत नाही. काहीतरी मार्ग हा काढायलाच हवा. मी तुझ्या प्रमोशनचा विषय काढला की ते म्हणतील की ती दुःखी आहे.
तिचं मनावर कंट्रोल नाही. मनस्थिती बरी नसली की पोस्ट सांभाळणं कठीण होतं. तुला हे सहन होईल? सहन होईल की सांभाळता येईल? माझा तुझ्यावर विश्वास नाही असं तुला वाटतं? सर, आय एम सॉरी. सॉरी म्हणायचं कारण नाही. जो दुःखी असतो त्याला जग आणखी दुखावतं हे लक्षात ठेव. मला त्याची कल्पना आहे. जे होईल ते सहन करण्याची माझी तयारी आहे. असं नको म्हणूस. विचार कर. मग काय ते ठरव. मला वाटतं तुम्ही रिटायर झाल्यानंतर आपलं डिपार्टमेंट मी व्यवस्थितपणे सांभाळू शकेन. पण मी स्त्री आहे म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली जाणार नसेल तर माझी भांडायची पण तयारी. तिचं म्हणणं कुलकर्ण्यांना पटत होतं. आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात एक्सपर्ट डॉक्टर कोण असेल तर ती सुगंधा आहे हे त्यांना माहीत होतं. पण इतर कोणाला ते कसं काय पटणार? एक मित्र असतो तर 10 शत्रू असतात. ते काही बोलणार एवढ्यात फोनची बेल वाजली. कुलकर्णींनी रिसिव्हर उचलला आणि कानाला लावला. म्हणाले, तुझा फोन. सुगंधाने फोन घेतला. नर्सचा फोन होता. डॉक्टर, म्हणाले, एक कार ॲक्सिडेंटची केस आली आहे. पेशंटच्या डोक्याला जखम झाली आहे. सारखं रक्त वाहतं. आले, सुगंधा म्हणाली. बाहेर जाताना डॉक्टर कुलकर्ण्यांना सांगितलं. कार ॲक्सिडेंट? मला जायला हवं. कुलकर्ण्यांनी मान हलवली. तिला जायलाच हवं होतं. सुगंधा इमर्जन्सी रूममध्ये आली. एक तरुण मुलगी स्ट्रेचरवर होती. ती दिसायला सुंदर असावी, पण आता चेहऱ्यावर रक्त पसरलं होतं. सिस्टर, सुगंधा म्हणाली, डॉक्टर जोशांना बोलवा आणि हिला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवा. ग्लुकोज सलाईन सुरू करा. सुगंधा बोलत होती तरी तिला कल्पना होती की मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे म्हणून रक्त दिसत आहे. पण शरीरावर अनेक ठिकाणी मार लागला असण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे कार ॲक्सिडेंटमध्ये मणक्याला जबरदस्त मार बसतो. बऱ्याच वेळेला अपंगत्व येऊन आयुष्य काढावं लागतं. डॉक्टर जोशी आले. त्यांनी केस तपासली. शेवटी सुगंधाचा अंदाज खरा ठरला. तरुणीच्या पाठीचा कणा मोडला होता. सुगंधा विचार करत होती, माझे अंदाज नेहमी खरे कसे काय ठरतात? या मुलीचं आता काय होईल? बरी झाली तरी हिला आयुष्यभर अंथरुणावर पडून राहावं लागेल. त्यापेक्षा मरण आलेलं बरं वाटेल असं तिला वाटेल. काही वेळानं मुलीचे आईवडील आले. काय झालंय हे सांगण्याचं काम सुगंधाला करावं लागलं. त्यांना जास्त दुःख होऊ नये याची काळजी घेत पण त्यांना परिस्थितीची जाणीव करून दे. सुगंधा म्हणाली, शक्य असतील तेवढे सगळे प्रयत्न आम्ही करू. प्रयत्न करणं आमच्या हाती आहे, यश देणं देवाच्या. सुगंधानं हॉस्पिटलची कामं आटपली आणि घरी जाण्याकरता कपडे बदलले. तेवढ्यात इंटरकॉमची बेल वाजली. तिनं रिसिव्हर उचलला. विचारलं, हॅलो, कोण? सुगंधा, आवाज आला. तो प्रवीण प्रधानचा होता. तो ऐकला आणि सुगंधाला वाटलं शेवटी आपल्याला आधार देणारी व्यक्ती आली. काय म्हणतोस प्रवीण, कशी झाली ट्रीप? मस्त. आणखी काय? तुला भेटायचं होतं. मी घरी जाते. मी फाउंटनला जातो आहे. तिथे येशील? हॉटेल कामनाजवळ. किती वाजता? 7:30-8 आलीस तरी चालेल. ठीक आहे, येते, सुगंधा म्हणाली. विचार केला जायच्या आधी एकदा पप्पूला बघावं. इंटेन्सिव्ह केअर युनिटजवळ ती आली. बाहेर बेंचवर एक बाई बसलेली दिसली. ती पप्पूची आई होती. डॉक्टर, सुगंधाला म्हणताच ती म्हणाली, कसा आहे तो आता? मला तुम्ही त्याच्याजवळ का नाही बसू दे? सिस्टरला मीच सांगितलं आहे, सुगंधा म्हणाली. तुम्हाला फक्त संध्याकाळी थोडा वेळ त्याला भेटता येईल, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी. पण त्याला जाग आली की माझी आठवण येईल. तिथले इतर लोक त्याला अनोळखी आहेत. सुगंधाला पप्पूचा चेहरा आठवला. तो केविलवाणा दिसत होता. तुम्ही काळजी नका करू, सुगंधा म्हणाली. इथल्या नर्सेसना लहान मुलांची काळजी घेण्याची सवय आहे. त्यापेक्षा तुम्ही थोडा वेळ आराम का नाही करत? नाही, मी इथेच बसते. सुगंधाला तिची दया आली. तरी मनावर नियंत्रण ठेवून ती म्हणाली, पप्पूला या स्थितीत त्रास देणं नाही बरं. ठीक आहे, पप्पूची आई म्हणाली, पण मी इथेच थांबते. सुगंधा ICUमध्ये आली. मुलाला तपासलं. चार्टवर इन्स्ट्रक्शन लिहून ठेवल्या. बाहेर आली. मिसेस दांडेकर अजून दाराजवळच्या बेंचवरच बसल्या होत्या. मिसेस दांडेकर, तुम्ही घरी का नाही जात? पप्पूला तुम्हाला बघितलं ना तर तो रडायला लागेल. त्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. माझ्यामुळे कसला त्रास होणार त्याला? मुलांच्या मनावर लगेच परिणाम होतो. आपली आई किंवा वडील घाबरले ते त्यांच्या लक्षात येतं, त्यामुळे ते आणखी घाबरतात. आणि आता आहे त्या परिस्थितीत त्यांच्या मनावर टेन्शन आलं की त्याचा त्रास होईल. परत अटॅक येण्याची शक्यता आहे. त्याला आधी कधीच आला नव्हता हो अटॅक, त्यामुळे त्याला अटॅक येण्याची नाही शक्यता. खरं आहे, पण एकदा अटॅक आला ना की परत अटॅक येणार हे निश्चित असतं. त्याप्रमाणे आम्ही त्याचा इलाज करतो. मनावर परिणाम झाला की अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही तुमचा चेहरा बघा, किती चिंताग्रस्त दिसतोय. तुम्हाला बघितलं की आपली आई दुःखी आहे हे पप्पूच्या लक्षात येईल. हे ऐकून पप्पूची आई चिडली. त्यांनी विचारलं, तुम्हाला किती मुली आहेत? सुगंधाला तो प्रश्न ऐकून राग आला. मनावर नियंत्रण ठेवून ती म्हणाली,
नाही, मला वाटलंच. म्हणूनच तुम्हाला आईच्या मनाची कल्पना नाही, दांडेकरबाई म्हणाल्या आणि बाहेरच्या बाजूला जायला लागल्या. सुगंधा ती जात असणाऱ्या बाजूकडे कितीतरी वेळ बघत होती. तिची चालण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल एखाद्या फिल्म ॲक्टर सारखी होती. पण एवढं सगळं असलं तरी तिला कसली तरी भीती वाटत असावी. सुगंधाला उगाचच वाटून गेली. ती हॉटेल कामनाजवळ पोचली तेव्हा प्रवीण तिथे झाडाखाली वाट बघत होता. आज तू खूपच सुंदर दिसते, तिला बघताच तो म्हणाला. अच्छा, म्हणजे मी आधी सुंदर नव्हते दिसत? मी काय म्हणतो ते आठव. आज तू खूप सुंदर दिसतेस असं मी म्हणालो. अच्छा, तू काही पण म्हणाला तरी मी इतर जणींसारखे आहे हे मला माहिती आहे. खूप सुंदर म्हणण्यात काय अर्थ नाही. बरं ते जाऊ दे. तू विचार केलास की नाही? कसला? कसला म्हणजे आपल्या लग्नाचा. मी तुला म्हणालो नव्हतो तो विचार करून ठेव म्हणून. अरे मला वेळच नाही मिळाला. लग्नाचा विचार करायला वेळ नाही मिळाला? त्यात काही कोणाचा एक्सरे नाही काढावा लागत किंवा काही रिपोर्ट घेऊया वगैरे. फ्रॅक्चर असलं तर प्लॅस्टर करू. दिवसात असा कितीतरी वेळ मिळत असेल की त्या वेळेत लग्नाचा विचार करायला वेळ नाही मिळत म्हणजे कसं काय? तसं नाही रे, सुगंधा म्हणाली. सध्या माझी मनस्थिती ठीक नाही. म्हणजे मनस्थिती बरी झाली की तू विचार करणार आहेस? हो, तू नेहमी असंच म्हणतो पण कधीच नाही विचार करत. सुगंधानं समोर बघायला सुरुवात केली. चला कारमध्ये बसू. उभं तरी किती वेळ राहायचं? हॉटेलात बसायचं? प्रवीणने विचारलं. नको, काही खायचा मूड नाही. दोघं कारमध्ये येऊन बसले. प्रवीणने कार चालवायला सुरुवात केली. थोड्या वेळानं सुगंधा म्हणाली, प्रवीण, तुझा पेशंट माझ्याकडे आला होता. कोण? पप्पू दांडेकर. पप्पू तुझ्याकडे? का, काय झालं त्याला? ॲक्सिडेंट झाला की काय? नाही, त्याला फिट्स येत होते. पप्पूला फिट्स? काय म्हणतेस? अरे मी त्याची तपासणी केली, त्यावरून वाटतं त्याला मागे कधीतरी डोक्याला मार लागला असावा. म्हणजे नर्व डॅमेज झाली आहे. पण अजून निश्चित काही समजत नाही. तुझ्याकडे त्याची मेडिकल हिस्ट्री आहे? दांडेकर माझ्याकडे 2 वर्षापूर्वी आले. त्याच्या आधी काय झालं असावं त्याची कल्पना नाही. म्हणजे तुझ्या आधी त्यांनी ज्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला हवा. दांडेकरांची फिरतीची नोकरी आहे, ते सेल्स ऑफिसर आहेत. 2-2.5 वर्षांनी त्यांची बदली होत असते. मला वाटतं आता तशी वेळ येणार नाही, कारण चेअरमन साहेब त्याच्यावर खुश आहेत. दांडेकर त्यांचा खास माणूस आहे, त्याला प्रमोशन देऊन इथेच ठेवतील. मला पप्पूची मेडिकल हिस्ट्री बघायला मिळेल? आत्ता? हो. मला वाटलं हॉस्पिटलमध्ये बाहेर पडल्यानंतर तुझ्या डोक्यात पेशंटचे विचार नसतील. सुगंधा प्रवीणला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. त्यांच्या रेकॉर्डमधून पप्पूची फाईल घेतली, ती वाचून काढली. पण त्यात मिसेस दांडेकरांनी जे सांगितलं तेच सगळं होतं. शिवाय आधीच्या डॉक्टरांनी पप्पूच्या आईला कोणती औषधे दिली होती ती पण लिस्ट होती. त्यात दिवस असताना जी औषधं घेतल्यामुळे वाईट परिणाम होतील असं काहीच नव्हतं. पप्पूला काही मार लागल्याचं किंवा त्याच्यावर औषधोपचार केल्याचं काहीच रेकॉर्ड नव्हतं. त्याचा जन्म 7व्या महिन्यात झाल्याचा उल्लेख होता. डिलिव्हरी सिझरनी झालेलं पण लिहिलं होतं. पण त्याला हॉस्पिटलमधून आणल्यानंतर कधीच ॲडमिट करावं लागलं नव्हतं. प्रवीणने अधूनमधून काही टेस्ट केल्या होत्या, त्याचे रिपोर्ट पण नॉर्मल होते. काही समजलं? तू म्हणत असतेच बरोबर आहे. या रिपोर्टवरून काही सिरियस आहे असं वाटत नाही. तरी त्याला फिट्स येतात हे खरं आहे. त्याच्या शरीराच्या उजव्या बाजूला काही मार लागला होता? नाही. तू सुद्धा चेक केलंच असेल ना? हो, काही रिपोर्ट अजून यायचे आहेत. ते मिळाल्यानंतर काहीतरी कळेल. समजलं की मला सांग. नक्कीच. आता पेशंटबद्दल विचार करणं सोड. लग्नाचं काय? विचार करून कळवते. किती दिवसात? लवकरच. मग ते दोघं हॉटेलमध्ये आले. जेवण केलं. प्रवीण ट्रीपमधल्या गमती सांगत होता. त्याच्यासोबत वेळ कसा गेला ते समजलं पण नाही. का कोणाच जाणे, लग्नाचा विचार मनात आला की मन उदास व्हायचं. आधीचे दिवस आठवायचे. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात 2 पुरुष येऊ शकतात. आधी एकावर प्रेम करायचं, त्याला सर्वस्व अर्पण करायचं. आयुष्यातून निघून गेला की परत दुसऱ्या तरुणावर प्रेम करायचं, तसंच मनापासून. हे शक्य आहे? खरं म्हणजे प्रवीणमध्ये कसलीच कमतरता नव्हती. हँडसम होता, पैसेवाला होता, त्याच्या फील्डमधला हुशार डॉक्टर होता. कितीतरी सुंदर तरुणी त्याच्यावर लग्न करायला तयार होत्या. तो आपल्याशी लग्न करायला तयार आहे यात त्याच्या मनाचा मोठेपणा होता. पण लग्न एकाशी करायचं आणि मनात विचार दुसऱ्याचे ठेवायचे हे कसं शक्य होतं? हॉस्पिटलमध्ये अनेक डॉक्टर होते, त्यात प्रवीण पण होता. मुली त्याच्याकडे लगेच आकर्षित व्हायच्या. पण तरी त्याला आपलं आकर्षण का वाटतं? पहिल्या लग्नाचे विचार का कोण जाणे? काही झालं तरी मनातून जात नव्हते.